गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राडा केल्यानंतर 4 महिने गोकुळच्या कारभारावर संचालिका शौमिका महाडिक यांनी चकार शब्द काढला नाही। या काळात शौमिका यांनी ना पत्रकार परिषद घेतली ना विरोधी वक्तव्य केली। मात्र आपलं गैरकारभारावर लक्ष आहे आणि त्याचं फळ लवकरच समोर येईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। यानंतर लाईव्ह मराठीने शौमिकांची ती पोस्ट व्हायरल आबाजींसह संचालक रडारवर याचा स्पेशल रिपोर्ट करून ऐन थंडीत गोकुळच्या दुधाला राजकीय उकळी फुटणार असं सूतोवाच केलं होतं। ते खरं झालं असून याला केवळ 4च दिवस झाले तोवर राज्य शासनाने जिल्हा दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण होणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गट आणि पाटील गट यांच्यात राजकीय गटबाजीतून शीतयुद्ध पेटलं आहे। यातच आता गोकुळ दूध संघाचे राज्य शासनाने चाचणी लेखापरीक्षण करणार असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे गोकुळच्या कारभारात खरंच काही खोटं आहे का, तसेच सत्ताधारी गटाने कारभार करताना काही भ्रष्टाचार केला आहे का, याची उत्तरं आता लेखापरीक्षणानंतरच अहवाल देऊ शकणार आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेचं लक्ष याकडे लागून राहिलं आहे। त्यामुळे लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार हे नक्की। ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।